मंडळी नमस्कार, तुम्ही पाहताय कृषी सल्ला युट्यूब चॅनल. तर मंडळी, आज आपण श्रीगोंदा तालुक्यामधील चांडगाव या गावामध्ये आलेलो आहे. तर या ठिकाणी 20 म्हशींचा गोठा आहे. तर आपण या ठिकाणी म्हैस पालनाविषयी माहिती, तसेच चांगल्या म्हशी कुठून खरेदी कराव्या, तर ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. प्रथम आपण ज्या शेतकऱ्यांचा हा गोठा आहे त्यांचा परिचय जाणून घेऊयात. दादा नमस्कार. नमस्कार. आपला परिचय करून द्या. माझं नाव विलास कानू मोठे, मुक्काम पोस्ट चांदगाव, तालुका श्रीगोंदा, बरं, जिल्हा अहिल्यानगर. हा व्यवसाय कधीपासून चालू केलेला आहे? आता 1.5-2 वर्ष होत आले. 1.5-2 वर्ष झाला हा व्यवसाय करताय. बर, किती मशीनपासून सुरुवात केला? आता सुरुवातीला आपल्याकडे एकच म्हैस होती, बर. पाडीनगरून आणली होती. हा. ती लहानाची मोठी झाली, त्यानंतर ती 18 लिटर दूध दिलं. बर बर. मग ती 18 लिटर दूध दिलं, थोडंसं योग्य वाटलं बाबा, चला म्हशीला बी गाय इतके दूध देऊ शकते ती. त्याच्यानंतर मग वळालो त्या क्षेत्राकडे. कल्पना कशी सुचली पण ही? कल्पना असं म्हणजे गायसाठी आम्ही हा गोठा बांधला होता. हा हा हा. आणि मग असंच पाहुणेच तिकडे गेलतो करा, त्यांच्याकडे असा म्हशीचा गोठा याळपांना. बर बर. आणि त्यांचे तिथे बघितलंय की बाबा कशा पद्धतीचा गोठा आहे, चारा किती लागतो, खायला त्यांनी कसं नियोजन आहे, खुराक किती, काय कसं आहे, फॅट किती लागते, पगार किती होतो. आणि मग गायांपेक्षा याला रेट डबल भेटतोय. बर. चारा कमी लागतोय, आजार पण कमी. मग याच्यामुळे मग ती माझ्या डोक्यात तिथं बसल्यावर मी एक दिवस मुक्काम करून पाहिलं. नंतर म्हणलं बायला आपण बी करू शकतो. बर. मशीनचा किती वर्षापासूनचा अनुभव आहे तुम्हाला? यात म्हणजे तसे 1-2 म्हशी पहिल्यापासून होत्याच आमच्याकडे, बर. परंतु जास्त अनुभव आता 1-2 वर्षात आला. बर. एवढ्या साऱ्या म्हशी आहेत तुमच्या गोट्यामध्ये. लहान मोठं जनावर किती आहेत सध्याला? आता सार टोटल 34 जनावर लहान मोठं. बर, 34 जनावरे आहेत. तर ही खरेदी कुठून केली एवढे मोठे जनावर? ही खरेदी आम्ही हरियाणा महावीर शेटकरांकडे. बर. ज्यांच्याकडून यांनी म्हशी खरेदी केल्या ते महावीर शेठ देखील या ठिकाणी आलेले आहेत. महावीर सर नमस्ते. नमस्कार, परिचय करा के दो अपना. सर जी नमस्कार. मैं महावीर नयन हरियाणा जिंक से अभी सेठ के गोटे पे आए हैं. अपना उधर से 2 लॉट आया है. एक लॉट जो स्टार्टिंग में लौटा था उसने दोबारा बच्चा देना रिपीट कर दिया है. हाँ. अभी 10 में से 4 भैंसों ने बच्चा दे दिया, 6 भैंस गाभी ने बच्चा देने वाली है अभी. अच्छा. और ये लॉट में अभी 2 चालू है, उसमें 2 चालू हो गया अभी 4 भैंसों. बर. कितने महीने के बाद विजिट रहता है अपना? मेरा सर जी हर दूसरा महीना विजिट रहता है मास्टर में. अच्छा. हर क्षेत्र के पास, जिसके पास भी भैंस जाते हैं उसके पास जाके आते हैं, कोई समस्या उसका सोल्यूशन करते हैं. लेकिन मैं आपको एक आपके चैनल के माध्यम से एक सलाह देता हूँ, जहाँ भैंस कहीं से भी ले, लेकिन किसी ब्रोकर को बीच में मत लेके आओ. डायरेक्ट जाओ, किसी भी व्यापारी के पास जाओ, अच्छा भैंस लेके आओ, दूध अच्छा निकालेगी. मतलब इधर के एजेंट को नहीं लेके जाने का साथ में? हाँ, किसी भी ब्रोकर को मत लेके जाओ साथ में, तो ये बोलता हूँ. अच्छा. आपके चैनल के माध्यम से. क्यों, ऐसा क्यों? उसमें सर जी ब्रोकर जाएगा तो कमीशन खाएगा, तो उसमें रेट बढ़ता है. अभी सर अपने पास गए थे, डायरेक्ट भैंस लेके आए. बिल्कुल. अच्छा. दादा मला सांगा, तुम्ही डायरेक्ट यांच्याकडे गेला, यांचा संपर्क कसा झाला? आणि यांचा व्हिडिओ पाहिला होता. हा. त्या व्हिडिओ मधून आम्हाला आम्ही म्हणजे कोणाचे कसं समस्या आहे, कोणाचे कसं म्हणणं आहे, असं बऱ्याच व्यापाऱ्यांचे व्हिडिओ पाहिले. बर. पाहिल्याच्या नंतर यांचं असं मत आहे की रोख पेमेंट, उधार नाही, काय नाही, रोख पैसे, म्हैस चांगल्या क्वालिटीच्या बघून देणे, खात्रीशीर म्हैस द्यायची. मग उधार म्हैस म्हणलं की म्हशीची किंमत वाढते. बरोबर. आणि किंमत वाढली आणि खराब म्हैस बी त्याच्यामध्ये ते आपले पैसे नसतात आपल्या पैसे, मग आपण उधार फेदार म्हणल्याच्या नंतर कशाला हा म्हणतो. बरोबर. अशा पद्धतीने मग यांचं रोख आहे सारं, पैसे रोख, म्हैस चांगली. अशा पद्धतीने मग आम्ही त्यांच्याशीच कॉन्टॅक्ट व्हिडिओ बघून कॉन्टॅक्ट केलं. साधारण पहिल्या टप्प्यामध्ये किती म्हशी आणल्या तुम्ही? पहिल्या टप्प्यामध्ये 10 म्हशी आणि दुसऱ्यांदा परत 9 आणली. बर. 1 म्हशीपासूनचा प्रवास ते आता जवळजवळ 34 लहान मोठे झालेले आहेत. तर हा प्रवास कसा राहिला तुमचा? हा प्रवास आमचा चांगला गेला. सुरुवातीला 10 म्हशी घेतली, त्याच्यामध्ये प्रॉफिट चांगलं वाटलं, नंतर आम्ही दुसरी गाडी टाकली. बर. दुसरी टाकल्याच्या नंतर आता लहान मोठे 34 जनावर झाले. त्याच्यामुळे 10-5 रुपये उरते, चांगले उरतात. किती टक्के उरतात साधारण? टोटल विकत जर म्हणलं तर 2 पगार 1 पगार आपल्याला राहतो. बर. म्हणजे 35% राहतात मला. 35% राहतात. बर. दादा नमस्कार. नमस्ते. आपला परिचय करून द्या. सागर विलास मोठे, राहणार चांडगाव, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर. तुम्ही पण हा गोठा तुम्ही पण सांभाळता? हा, सांभाळतो.
चारा वगैरे काही नियोजन असेल ते बघावं लागते. बरं, म्हणजे तुम्ही या गोट्यामधलं चाऱ्याचं ह्याचं नियोजन करता म्हणा. हा. बर, कसं कसं दिवस जातो तुमचा, गोट्याचा कसा दिनक्रम असतो तुमचा? दिन क्रमांक आमचा एक सकाळी उठल्यानंतर पहिला चारा काढायचा. चारा इथं आणून द्यायचा भैया, बाकीचं सगळं भैया करतो. बर, आम्ही काही बघत नाही, गोठ्यातलं सगळं भैयाच करतो. आणि चारा काही कमी पडला तर विकत पण घ्यावा लागतो, ते पण बघायचं म्हणजे. बर, असं याच्या व्यतिरिक्त काय व्यवसाय दुसरा? आमचं शेती बाकी म्हणजे ऊस आहे, म्हणजे तरकारी असते आमच्याकडे. बर, म्हणजे सगळं राहतं बाकीचं. बर. हा जो म्हैस पालन व्यवसाय आहे, शेतीला जोडधंदा म्हणून कसा आहे? एकदम चांगला धंदा आहे. फक्त प्रॉफिट म्हणजे भांडवल रोख पाहिजे तर हा धंदा टिकू शकतो. बर, जर हात म्हणजे उचल वगैरे घेऊन किंवा उधार आणून जर असं काही केलं तर ते धंदा टिकू शकत नाही, असं एक माझं एक मत आहे. बर, बर, बर. एक तुमच्याकडे पहिली एक म्हैस होती, एक म्हशीवरनं 10 म्हशीवर डायरेक्ट जाण्यासाठी तुम्हाला काय योग्य, कितपत योग्य वाटते? योग्य म्हणजे आमचा म्हणजे निर्णयच असा होता की आपण आता एक म्हैस साधारणतः 18-19 लिटर दूध देते, तर आपण अजून 10 करून पाहू आधी ह्यात किती प्रॉफिट राहतंय. आम्ही 10 म्हशी केल्यानंतर टोटल हा चारा विकत घातलेला आहे 10 म्हशींना. बर, एकही आमचं घरचं म्हणजे कसली एक पिंडी पण नव्हती घरची. टोटल चारा विकत घातल्यानंतर आम्हाला त्यात थोडेसे प्रॉफिट राहिला. बर, म्हणजे चारा विकतचा असून पण प्रॉफिट राहिला. हा, मग त्यानंतर आम्ही दुसरी गाडी आणली. बर, दादा मला सांगा, आता तिथं तुमची एका गाडीची खरेदीला किती दिवस लागले काय? आता आम्हाला खरेदीला 3 ते 4 दिवसात आम्ही खरेदी केली. बर, आणि व्यवहार कसा होता तिथला काय? व्यवहार समोर राहतो. तो गोट्याचा मालक तिथं असतोय, महावीर शेटर तिथं आपल्याला म्हैस पास पडल्याच्या नंतर विचारते, बर, तुम्हाला कोणती पास? आपण म्हणलं आम्हाला ही म्हैस पास आहे. मग महावीर शेट आपल्याला विचारते शेतकऱ्याला, किंवा तुला कुठपर्यंत अपेक्षा आहे, बर, कशी कुठपर्यंत घ्यावा? मग आपण जर म्हणलं ना बाई घ्यावा लाखापर्यंत, तर ती मागताना 80 पासून सुरुवात करते. बर, बर, बर. 10,000 रुपयाच्या आपल्या अपेक्षापेक्षा 10,000 ती कमी शेतकऱ्याला घेऊन देते. म्हणजे शेतकऱ्यांच्या बाजूने बोलतात. हा, त्या आधी आपला अंदाज घेतात, ही म्हैस कुठपर्यंत आपल्याला घ्यायची. आपण जर म्हणलं लाखापर्यंत घ्या, तर ती 100% 10,000 आपल्या अपेक्षापेक्षा 10,000 कमीच. म्हणजे माझ्या अनुभवाप्रमाणे तरी आतापर्यंत त्यांनी अशा पद्धतीने खरेदी करून दिलेली. बर, म्हणजे तुम्हाला जर चांगल्या म्हशी मिळाल्यात म्हणायचं. हा, बरोबर. महावीर सर, जब आप उधर भैंस खरीदी करते हो तो शेतकरी लोगों खरीदी करके देते हो या व्यापारी लोग? सर जी, जैसे शेतकरी लोगों से पास जाते हैं हम अपने शेतकरी का पक्ष नहीं लेते हैं, हम ग्राहक को भगवान के बराबर मानते हैं. जैसे कोई भी हमारे पास ग्राहक भैंस लेने के लिए आता है, हम उसको भगवान के बराबर, हम अपने शेतकरी का पक्ष न लेके ग्राहक का पक्ष लेते हैं. अच्छा. हाँ. मतलब और बहुत से व्यापारी क्या करते हैं, अपने शेतकरियों का पक्ष, अपने शेतकरियों क्या एक के पास नहीं दूसरे पास मिले, तीसरे पास, ग्राहक तो भगवान के बराबर होता है सर जी. बराबर, हम अपने ग्राहक का पक्ष लेते हैं. बराबर. अभी इन्होंने तो बहुत दिन हो गए लॉट लाए. अभी रेट क्या चल रहा है हरियाणा में? रेट सर जी अभी यही है, 1,20, 1,30, 1,40. अच्छी भैंस लेनी हो तो? अच्छी भैंस लेनी हो 1.5 लाख के पर्यंत मिल जाती है. बढ़िया भैंस 16-17 लीटर की. अच्छा, और 12 से 14 लीटर की तो 1,20, 1,20, की मिल जाती है. अच्छा, मतलब जैसे भैंस की क्वालिटी, बॉडी स्ट्रक्चर, क्वालिटी, जैसे उसकी मिल्किंग कोड या उसका जैसे लैक्टेशन, उसके हिसाब से कीमत होती है उसकी. अच्छा, बहुत से लोगों को ये तो मालूम है भैंस कितने में मिलती है, लेकिन इधर लाने में खर्चा कितना होता है एक्चुअल पता नहीं होता. तो खर्चा कितना होता है एक बार बताओ. एक्चुअल मान लो सर जी, ट्रांसपोर्ट लगा के इधर 80,000 रुपए खर्चा हो जाता है. पहुंच? हाँ, पहुंच हो जाती है. अच्छा, उसमें क्या क्या सुविधा देते हो? उसमें अपना खाद्य होता है, मेडिकल होता है, ट्रांसपोर्ट होता है, 2 लेबर होती है, उनका 300 रुपए पर डे के हिसाब से चार्ज रहता है. जिस दिन से गाड़ी लोड होती है उस दिन से. कितना टप्पा रहता है उसमें 5 टप्पा रहता है सर. अच्छा, 5 दिन में इधर 4 भी हो जाता है, 5 भी हो जाता है. हाँ, वो भैंस कई बार थकावट हो जाते हैं तो 5 हो जाता है, मैंस अगर आराम से आती है 4 टप्पे में. अच्छा. एकंदरीत आता तुम्ही फक्त विकतच्या चाऱ्यावर पण गोठा चालवलाय, तर बऱ्याच शेतकऱ्यांना जमीन नसती. म्हणजे काय काय युवक आहेत त्यांना जमीन म्हणजे मोजकीच, त्याच्यावर पीक किंवा मग चाऱ्याचं हे सगळं शेड्यूल जमत नाही. तर त्यांचे असं म्हणणं असतं शेतकऱ्यांचं काय काय, आम्ही जर विकतचा चारा विकत घेतला तर आम्हाला ते परवडू शकतं का? परवडू शकतं. किती टक्के राहू शकतं? तरी त्यांना 35-40% राहू शकते. 100%? 100% राहू शकते. बर. आता जो गोठा तुम्ही बनवलेला आहे हा टप्प्याटप्प्याने बनवलं का एकदा सगळं हे केलं? एक शेड आम्ही अगोदर बनवली, नंतर बनवली. बर. दादा मला सांगा, आता तुम्ही देखील तरुण आहात,
तरुणांसाठी हा व्यवसाय कसा राहील? नोकरीला तर आता तर नोकरी कुठं राहिल्या नाहीत, राहिल्या तरी 12-13 हजार एवढी पगार आहे. तर तुम्हाला कसा वाटतंय हा तरुणांसाठी व्यवसाय? साहेब, व्यवसाय हा फार समजले भारी आहे, पण याच्यात असा विषय आहे की भांडवल घरचं पाहिजे. भांडवल जर नसेल तर ते धंदा करणं म्हणजे एवढं सोपं नाही. त्यामुळे ज्या तरुणांना हा धंदा करायचा आहे त्यांनी साधारणतः आपल्यापाशी समजा 4 म्हशी जरी भांडवल असेल तर त्यापासून सुरुवात करावी. बरोबर. कॅश असावं, बरोबर. कर्ज पाणी नसावं. कर्ज पाणी नसावं, तर हा धंदा चालू शकतो. नाही तर मग त्याला प्रॉब्लेम येऊ शकतात. बरोबर बरोबर. म्हणजे ते मेळताळ होत नसेल. हा, बरोबर बजेट जुळत नाही ते. बरोबर बरोबर. एक टप्प्याटप्प्याने मोठा घास घेण्यापेक्षा आपल्याकडे जेवढं आहे, जेवढं बजेट आहे तेवढंच लावून म्हशी घ्यायच्या आणि त्याच्यापासून हळूहळू सुरुवात करायची. महावीर सर, आप क्या बोलना चाहते हो? मैं तो यही बोलता हूँ सर, जो हमारे शेतकरी लोग हैं खेती पालन और पशुपालन दोनों इकट्ठा करते हैं, दोनों ज्वाइंट काम है. खेती के साथ पशुपालन करेगा तो सक्सेस रहता है किसान भी. बराबर. ये लोग 10-15 हजार की नौकरी करने बाहर जाते हैं, अगर घर पे रह के ये काम करे हो 40-50 हजार रुपये नॉर्मली महीना कमा लेते हैं. बराबर बराबर. तर मंडळी, अशा पद्धतीनं आपण या गोट्यावरती माहिती बघितली. गोटा कसा केला पाहिजे, विकतचा चारा जर घेतला तर आपल्याला ते परवडू शकतं का, ते लोकांच्या बऱ्याच समस्या होत्या, तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर केल्या. कोणाला जर म्हशी करायच्या असतील किंवा गोटा व्यवस्थापन बद्दल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनवरील संपर्क क्रमांकावरती संपर्क साधू शकता. महावीर नैन डेअरी फार्म यांचा तो संपर्क क्रमांक आहे, तिथून तुम्ही म्हशी देखील खरेदी करू शकता. तर आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. तोपर्यंत नमस्कार.